हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू द ब्लॉग. आपल्या सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. अँड येस आय एम बॅक विथ द ट्रेक व्हिडिओ इन द मॉन्सून एक्सप्लोरेशन सिरीज आफ्टर अ लॉंग वीकेंड. इट्स अर्ली इन द मॉर्निंग 9 आणि आय एम ॲट द पिंपरी स्टेशन. टुडे वी आर हेडिंग टू लोहगड. तर ॲज युजल आपण आपली जी ट्रेन होती 8:20ची ते मिस केली आहे आणि आता नेक्स्ट ट्रेन आहे 9:20ची. ते ट्रेन पकडून आपण आता जातो आहे मलवलीला. तलेगावची ट्रेन आहे. तलेगाववरून बस पकडून मलवलीला जाणार आणि मग तिकडून हा आपण ट्रेक स्टार्ट करणार आहे. इकडे मलवली स्टेशन आहे आणि इकडून आपण आलो सेम मागे विसापूरला जाताना हा जो समोर पुढे हायवे दिसतो आहे तो मुंबई लोणावळा हायवे आणि त्याच्याच वरती हा ब्रिज आहे. तिथे अशा गाड्या लागलेल्या असतात जिथून तुम्हाला लोहागड किंवा विसापूरला जाण्यासाठी इझिली ट्रान्सपोर्ट मिळतो. या गाडीचं 60 रुपीज रेंट आहे. अदरवाईज जे ऑटो वगैरे आहे ऑटोचा फेअर थोडा महाग आहे, 500 रुपीज बोलतो आहे. सो आय थिंक दिस वुड बी बेस्ट. एक नवीन एक्सपिरियन्स राहणार आणि बार्गेनिंग करून 50 रुपीजमध्ये डन करून वरती पायऱ्यापर्यंत जाऊया. लास्ट टाइम जेव्हा आपण इथून गेलो होतो सेम हा रूट होता विसापूरला जाण्यासाठी. बट आता मी इथे थांबलो आहे, गाडीमधून उतरून थांबलो आहे मध्येच. गाडी गेली आहे कारण की मागे जो व्ह्यू आहे तो कॅप्चर करणं खूप जास्त इम्पॉर्टंट होता. म्हटलं तू जा, मला थांबू दे. अँड दिस इज हाऊ इट लुक्स. पुण्यामध्ये काही दिवसापासून काही महिन्यापासून इतका खतरनाक जोरदार पाऊस सुरू आहे. म्हणजे असं एक पण दिवस नाही की पाऊस नाही पडत. तर रोज ऑफिसला येतं जाताना कंटिन्यूस रोजच भिजणं असते. तर आता इतकं सुंदर वॉटरफॉल मागे आहे, पाणी पडतं एकदम थंडगार. तरी ओली होण्याची इच्छा नाही होत आहे. आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल आपण जिथे लोहगडला जायसाठी निघालो आहे लोहगडला जाऊया. कुठून फिरून आल्या? आम्ही पहिले जेजुरीहून आलेलो आहोत, त्याच्यानंतर पंढरपूरला, त्याच्यानंतर जेजुरीला, मग गणपती दगडूशेठला. आता आम्ही गडबगेला आलो. शाबाश. अजून कुठे कुठे फिरायचा प्लॅन आहे? आता सिंहगडला, रायगडला. वाव. जसं पॉसिबल होईल तसं आम्ही पूर्ण गड फिरणार. आय एम ॲट द बेस ऑफ लोहगड. जस्ट डायरेक्ट त्या टेम्पोमध्ये आलो आणि त्यांनी ते सोडून दिलं. तिकडे आजूबाजूला तुमच्या माझ्या पाठीमागे वगैरे दिसत असेल, इथेच पार्किंगची वगैरे जागा आहे. आणि ॲट द स्टार्टिंग ऑफ दिस पॉईंट माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इथे आपण त्यांना नमन करून आपल्या या ट्रेकला वरती स्टार्ट करणार आहे. त्याच्या अगोदर विसापूरला गेलो होतो तेव्हा आपण ऑलरेडी ट्रेक केला आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट गाडीने आलो कारण की वेळ वाचवायचा आहे. पाऊसची ही स्थिती सुरू आहे. आता आपण जाणार किल्ल्याच्या वरती. दॅट्स द प्लेस. इथे तिकीट मिळते पर पर्सन 25 रुपीज ईच आहे. ऑनलाईन पण होऊन जातं. लोहगडचा हा सर्वात
सर्वात फर्स्ट एंट्री गेट आहे गणेश गेट म्हणून, आणि हा गेट पूर्ण लोह्याचा आहे. त्याच्याच बाजूला इथे असं वेसल बनवलेलं आहे जिथे थांबायचे. याच्या बाजूला इथे जे एकदम नोट केलेवाले जे दिसत आहे ते फक्त दरवाजा तोडायला नको, म्हणजे जे एलिफंट्स वगैरे आहे ते तोडण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी ते प्रोटेक्शन म्हणून आहे. आता सध्या मी किल्ल्याच्या मध्य बाजूला पोचलो आहे. इथून असं वरती यायचं आहे. फक्त 10 ते 15 मिनटाचा हा ट्रेक आहे वरती पोचण्यासाठी. हा किल्ला सुरक्षेच्या बाबतीमध्ये खूप जास्त मजबूत होता, कारण की हे जे पण सैन्य होतं जे इकडे अटॅक करायचे, तर वरून दुसऱ्या सैन्यांना तेल किंवा बारूद टाकायसाठी खूप जास्त इझिली जायचं. आणि हा जो किल्ला आहे या किल्ल्यामध्ये जास्त तर धन, सोनं, चांदी असं ठेवण्याकरिता या किल्ल्याचा वापर करण्यात यायचा. हा किल्ला महाराजांना 1648मध्ये त्यांनी हा किल्ल्यामध्ये आले होते. त्याच्यानंतर 1665मध्ये त्यांना हा किल्ला सोडावा लागला. पण त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्व आणि साहसच्या याच्यावर ते 1670मध्ये परत ते या किल्ल्यावर आले. इकडे पुढे असे 2 असे केव्ज आहे, डीप आहे. पावसाचं पाणी पूर्ण त्याच्या आतमध्ये शिरलेलं आहे. सेकंड गेट हा लागला आहे आपल्याला, नारायण गेट म्हणून आहे. एकदम सरळ स्ट्रेट वरती यायचे. दॅट इज द मेन गेट ऑफ लोहगड फोर्ट. हनुमान दरवाजा म्हणून ओळखला जातो. इतक्या जुन्या वेळेस पण इतक्या सुंदरली असा कार्व केला आहे दरवाजा. आणि तो जर तुम्ही बघत असेल तर या गेटच्या दोन्ही पण बाजूला 2 मूर्त्या आहेत, त्यासुद्धा एकदम सुंदरली कार्व केल्या आहेत. मी आता लोहगड किल्ल्याच्या एकदम वरच्या बाजूला आहे जिथे शिव मंदिर आहे. आणि इथे हवा एकदम जोराची आहे, खूप जास्त जोराची आहे. मी फक्त आज छाता घेऊन आलो आणि ते काम नाही करत आहे. ॲट फर्स्टली डिसाईड केलं होतं की बिलकुल आज ओलं नाही होणार, बट तसं काहीच चाललं नाही. पावसाचा प्रवाह खूप जास्त आहे. गडाच्या वरती आलो आहे आणि गडाच्या वरती खूप सारे असे स्पॉट्स आहे बघण्यासारखे. पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की इथे इतका जास्त वारा आणि पाऊस आहे की डिसाईड केलं होतं नाही ओलं होणार, बट पूर्णपणे एकदम पावसामध्ये ओलं चिंब झालो आहे. कारण की गडाच्या वरती इतका जास्त हवा असतो, छत्री तर तुमची तशीच टिकत नाही. आणि रेनकोटच्या आतमधून सुद्धा पाणी घुसतं. चलो हां चल भेटूया. आज बरोबर येतात काय तर हवा तुम्ही बघू शकत आहे खूप जास्त. आणि हे जे आहे ना हे पडत आहे, पाऊस नाही आहे, हे हव्याने खाली पडत जे पाणी आहे ते रिव्हर्स किल्ल्याच्या आमच्या अंगावर पडत आहे. खूप जास्त हवा आहे. अनइन्सिडेंटली अनएक्सपेक्टेडली आम्हाला आमच्या कॉलेजची एक जुनी मैत्रीण भेटली आहे. तिचं लक्ष नव्हतं, ॲक्च्युली माझंच लक्ष होतं. पण माझंच लक्ष होतं ना, पण मी ओळखलं. मी ओळखला, मी आवाज दिला. परत खाली जातो. ॲक्च्युली वरती जास्त काही कवर करता नाही आला, कारण की आज तुम्हाला माहिती आहे वरती खूप जास्त पाऊस आणि हवा सुरू होता, तर मॅक्झिमम जे काही प्लेसेस होते ते पण काही कवर करता नाही आलं. सो बट इट्स अ गुड प्लेस. थोडा पाऊस कमी असता, हवा कमी असती तर सर्व स्पॉट्स जे आहे वरती ते एकदम छान शूट वगैरे करता आले असते. बट एनिवे मजा आली कारण की असा वेदर खूप जास्त सुरेख आहे. एक आपल्याला छोटू पंटर भेटला आहे, त्यांनी असं म्हणतो आहे की त्याला कार्ड दिलं होतं आपल्या यूट्यूबचं, तर 10 लोकांकडून सबस्क्राईब केलं असं तो बोलतो आहे.
कारण की आहे ना कोयनेच्या काळात आहे ना लोहा म्हणून एक नाव होतं म्हणून आता येतं ना लोहगड तर इथे जाऊ पर्यंत गेलता ना किल्ल्यावर इकडे बघून सांग. आहे ना छत्रपती छोटे छोटे फ्रेंड्स ना साठी मला गेल की जर ते दुश्मन यायचे ना वरती हाताडायचे जायचे ते घरांच्या दाखले जायचे ते स्कॅनर त्याच्यासाठी. ओके. कितने देर बहुत दूर है 10 minutes. दुश्मन हे करायचं ना तेव्हा तिथे अटॅक केलं जायचं. हा. मग हे 2 किल्ले इतके जवळ जवळ का आहेत? कारण की आहे ना तो किल्ला आहे मारेचे तो विसापूर आहे ना तो किल्ला म्हणजे तिथे इंग्रजांनी तिथे कब्जा केलेला म्हणून ते किल्ला छत्रपती शिवाजी घेतलाच नव्हता मग तो किल्ला येच नव्हता त्यांनी. अच्छा. तो किल्ला खरोखर छत्रपती शिवाजी नाही हो पेशवांचा किल्ला तो पेशवांचा आहे आणि हा छत्रपती शिवाजी हा महाराजांचा आहे. तू कितवी मध्ये आहे ते सांग अगोदर मला. मी आधी कोणत्या शाळेला जातो? VPS. आम्हाला सर कवडे सर आहे अजून जाधव मॅडम आहे अजून हे कोण आहे? मी मराठी शाळेत होता ना तर मला ही होती अश्विनी टीचर होती. ठीक आहे. तू शाळेत जातो ना तर मला 8चा पाढा म्हणून दाखव. नाही तर कितीचा आहे तो? कितीचा पाढा आहे तो तुला? नाही आता बेचाही नाही येत. अबे तू 8वीत आहे ना का मस्करी करतो का? तू आफ्टर द ट्रेक गडाच्याच पुढे एका ठिकाणी आपण लंचसाठी थांबलो आहे. बायदरनी घरून टिफिन आणला होता तोच टिफिन खातो आहे आणि आपले 2 भाऊ जे आपल्याला मित्र भेटले होते त्यांचा पण टिफिन शेअर करत आहे. सो दॅट्स वी आर डन विथ द लंच आणि आता आम्ही लोहगडवरून निघालो आहे परत स्टेशनला जायसाठी. 5:30ला गाडी आहे. 4 वाजले तर टाइमपास करत करत पोहोचूनच जाऊ. सो दॅट वॉज अ ब्युटिफुल व्लॉग फ्रॉम द लोहगड. आय होप की तुम्हाला नक्कीच आवडेल. इफ यू रिअली लाईक दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब. असंच नेहमी खूप सारा प्रेम ठेवत राहा. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉग वरून. टिल देन टेक केअर.